गुड मॉर्निंग. आम्ही निघालो होतो सकाळी सकाळीच बाहेर जाण्यासाठी. आई आणि भाऊ आला होता आणि ना खूप दिवसापासून शॉर्ट गंठन करायचं होतं. आता आई म्हणत होती की मी तुला शॉर्ट गंठन करून देणारच, कारण की माझ्यापेक्षा जास्त तिला हौस होती आणि म्हणूनच तिने मला आणलं जबरदस्ती. आणि ना छान गंठनचे डिझाईन वगैरे होत्या, पण त्यातले आम्ही एक सिलेक्ट केलं छानवालं. आणि या दोनमध्ये ना खूप जास्त कन्फ्युजन होतं. इकडे चाललं होतं भाऊचं बिल वगैरे करणं आणि ना आईचं म्हणणं होतं की सोन्याचा भाव वाढतच जाणार, मग कधी करायचं. त्यामुळं मग आत्ता करून घेऊ. फायनली आम्ही गंठन घेऊन घेतलं आणि नंतर गेलो कपड्याची शॉपिंग करायला. एवढ्या उन्हात आईने मला काढलं, कारण की ती बोलत होती तुला खूपच कंटाळा येतो आणि मग ते राहूनच जातं. मी इतका म्हणत होती नको आता बस झालं, एवढी मोठं केलं गंठन, आता कशाला शॉपिंग वगैरे कपड्याची. त्यामुळं ती म्हणत होती नाही आता आप्पूसाठी एखादा ड्रेस आणि तुला साडी घेऊया. त्यामुळं आमचं चाललं होतं. इकडे आलो होतो. आप्पूची साईज काय तेवढी व्यवस्थित माहीत नव्हती, पण आम्ही घेतलं ड्रेस वगैरे घेतला. नंतर इतकी तहान लागली होती ना, पाण्याची बॉटल काय जवळ नव्हती, त्यामुळं रस दिसला. आईला म्हटलं रस घेऊया आणि मस्त छान असा रस घेतला आम्ही दोघींनी. खूप छान वाटत होतं. आई आणि मी खूप दिवसांनी एकत्र शॉपिंगला जात होतो ना, तर खूपच छान वाटत होतं. भाऊ आपूला घेऊन घरी झोपला होता, कारण की ऊन फार होतं आणि मी नाहीच बाहेर पडली होती. रस एवढा फुल होता ना, आई बोलत होती मला कधी जाईल एवढा. साडी शॉपिंगला आलो तर एवढं हसायला येत होतं ना खूप जास्त. आणि मग नंतर ना आई खूप हसवते आणि नंतर मग ना घरी आलो नंतर उठली होती झोपेतून आणि तिला वाटलं आई गेली का तिच्या घरी, कारण की आई एवढ्या वेळ काही थांबत नाही. म्हणून तिला इतकं छान वाटत होतं ना की आई पण आहे आणि मामा पण आहे, त्यामुळे ती मला अजिबात भाव देत नव्हती. या दोघांचा लाड करणं सुरू होता तिचा आणि ती काय माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती. आई असल्यानंतर ना खरंच खूप छान वाटतं, म्हणजे घरामध्ये पण खूप छान वाटतं. आणि तिचा ना खूप आता आजकाल आई मामा यायला की लगेच तिला आदल्या दिवशीच कळायला लागते. आईचं आणि मामाचं काही जास्त येणं होत नाही, कारण की ऑफिस राहतं, त्यामुळं मग ते येत नाहीत. कधीतरी येतात आणि कधीतरी आपूला खुश करून जातात. आप्पू एवढी खुश होते ना, कारण की इकडे कोणीच नाही आहे आमचं आणि त्यांचं प्रेम भेटलं म्हणजे तिला असं वाटतं की यार आपले माणसं भेटलेत. आणि त्यामुळं तिचं असं चाललं होतं. आईला अजिबात सोडत नव्हती. झोपतून उठली होती तरी पण तिला माझ्याकडे यायचं नव्हतं, फक्त आईकडेच जायचं होतं. असं काहीतरी सुरू होतं. आम्ही आत्ताच आलो शॉपिंग वगैरे करून आणि आता मी चालले माझ्या आईच्या घरी. तर थोड्या वेळाने जायचं. आता चहा वगैरे करते आणि जातो. लाईट बंद केलेला आहे, अंधार अंधार दिसतोय. आता मी लाईट सुरू करते आणि चहा करायला घेते. तर इकडे आपूचे पप्पा झोपलेले आहेत आणि मस्त म्हणलं चहा आता करू. तर ना आताच बाहेरून आलो, थोडा वेळ झाला. एवढी मोठी शॉपिंग केली ना. आईनं मला साडी घेतली, ड्रेस घेतला, मी नंतर दाखवेल आता, कारण की आम्हाला जायचं आहे आईच्या घरी. त्याच्यामुळं मग थोडंसं चहा वगैरे बनवून घेते. आणि हे इथे असे झोपले काही गादी टाक. ती बघा माझी आपू, आपू आणि मामा झोपला असा. टाइम झाला म्हणून या दोघांना चहा प्यायचा आहे. आता मी चहा बनवते आणि आपूचे पप्पा उठायचे राहिले, ते त्यांचं चहा नंतर बनवते. तर आता ना तर आम्हाला दूध काढून ठेवते. तर आता मी तुम्हाला ना आता चहा वगैरे घेतो आणि मी तुम्हाला डायरेक्ट आईच्या घरी भेटून आलो. तर इतकी म्हणजे ऊन लागलं ना, खूप जास्त झोप यायली. 4-5 वाजले. आपूची मस्त झोप झाली आणि आपू मस्त झोपेतून उठली पण. आणि आता मला झोपायचं ना, तर आता मला झोपच नाही येणार, म्हणजे झोपताच नाही येणार. आता मी माझ्या घराला ना 2-3 दिवस मिस करणार, म्हणजे 2-3 दिवस. आता बघू किती दिवस राहते मी, असं काही नक्की नाही आहे. पण हां, मला माझ्या घराची खूप जास्त आठवण येणार आहे, कारण की ना मला माझ्याच घरी करमते. पण बघू आता करमते की नाही. जितक्या दिवस करमलं तितके दिवस मी आईकडे राहणार आणि मग परत वापस येणार. आपल्या घरी तर वापस यावंच लागणार. आणि मी ही आईची पोत घातली होती. तर चला आता मी चहा वगैरे बनवते आणि आम्ही जातो लगेच मामाच्या घरी आपूच्या. लगेच चहा ठेवलाय मी पाहुण्यांसाठी.